नाल्यातील साफसफाई करून काँक्रिटीकरण केलं नाही तर येत्या काहीच दिवसात तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा नाल्याशेजारील शेतकऱ्यांनी दिलाय। अनगोळ ते वडगाव हलगापासून सुळेभावीपर्यंत हजारो एकर जमीन पावसाळ्यामध्ये पाण्याने व्यापली जाते। यामुळे शेतकऱ्यांचे अनेक वर्षांपासून मोठे नुकसान होत आहे। अनेक वेळा आमदार खासदारांनी या नाल्याची पाहणी केली आहे, पण अद्याप या नाल्याचे काम पूर्णत्वाला गेलेच नाही असा आरोप माजी नगरसेवक मनोहर हलगेकर यांनी केलाय। वडगाव भागातील जो बेळारी नाला आहे, वडगाव अनगोळ जुने बेळगावपासून आलेला हा नाला जवळपास मला वाटतं 28 किलोमीटरचा नाला आहे। तर या नाल्याची समस्या गेल्या 10-15 वर्षापासून शेतकऱ्यांनी बरेच वेळेला जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन दिलं, आंदोलन करणं, वेगवेगळ्या प्रकारची आंदोलनं झाली, पण त्या आंदोलनाला यश आलेलं नाही। म्हणून आता नजीकच्या काळात आम्ही सर्व गावकरी मिळून एक उग्र आंदोलन करण्याच्या भविष्यामध्ये आहोत। कारण प्रत्येक वेळेला लोकप्रतिनिधी येतात, बघतात, जातात आणि आश्वासनं देतात। ज्यावेळेला पूर येतोय त्यावेळेला हे लोकप्रतिनिधी सर्व या ठिकाणी येऊन एक सहानुभूती दर्शवतात आणि जातात। यासाठी त्या नाल्याचं काँक्रिटीकरण व्हावं अशी सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे। मध्यंतरी 2 महिन्याच्या पूर्वी हेब्बाळकर मॅडम यांनी आपल्या खर्चातून या स्वच्छतेसाठी प्लॅन स्वतःचे देऊन आम्हाला जे शेतकऱ्यांनी सहकार्य केलं त्यातून थोडीफार पाणी जायची सोय झालेली आहे। परंतु ही कायमस्वरूपी तोडगा निघावा यासाठी सर्व शेतकरी मिळून आज आम्ही एक आंदोलन करून या सरकारचं लक्ष वेधण्याचं काम आम्ही करणार आहोत। कारण हा फक्त शेतकऱ्यांची समस्या नसून जी उपनगरं आहेत त्या प्रत्येक भागातील घराघरात पाणी जे शिरतं आहे हे ह्या बेळारी नाल्यामुळेच ते घराघरात जातं। त्यासाठी याचा विचार प्रशासनानं करावा अशी सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे। नगरसेवकांनी त्यांनी जो प्रश्न इथं उपस्थित ठेवलेला आहे हा बेळारी नाल्याचा, गेली कित्येक वर्ष 5-50 वर्ष होत आली असतील या बेळारी नाल्याचा उगम झाला। इथं हा बेळारी नाला शेतकऱ्यांच्यासाठी वरदान नसून एक श्राप ठरत आहे। तर या बेळारी नाल्यामुळे हजारो एकर जमीन ही पाण्याखाली खराब होत आहे आणि अलीकडच्या काळात ह्याला जास्त वाव झाला आहे। तो आमच्या या येळूर रोडला जे कोरेंचं जे चॅरिटेबल हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलचं संपूर्ण घाण सांडपाणी ह्या नाल्याला जोडलेलं आहे। त्याचबरोबर अनगोळ, वडगाव आणि जुने बेळगाव या भागातले एक्सटेन्शन एरियामधले जे नवीन ड्रेनेज पाईपलाईन जे आहे ते नवीन ड्रेनेजचं घाण पाणीसुद्धा त्या बेळारी नाल्याला जोडलेलं आहे। हा बेळारी नाल्याचं पूर्वीचं जे पाणी होतं, पूर्वी बेळारी नाला होता त्याचं जे पाणी होतं ते शेतकऱ्यांच्यासाठी वापरण्यात येत होतं। तर आता हे सगळं खालीचं पाणी आहे हे शेतकऱ्यांच्या जमिनी तर खराब व्हायलेतच, त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न आला आहे। कारण का ह्या नाल्यासमोर आजूबाजूला तुम्ही थांबू शकत नाही साहेब, तुमची शेतीचा जो पोत आहे तो पोत दिवसेंदिवस घसरायला आहे त्या खराब पाण्यामुळे। आणि असं असताना आम्ही ह्या तुमच्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून आम्ही सरकारला सांगू इच्छितो की आजपर्यंत बरीच सरकार नाल्याच्या कामकाजासाठी महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी स्वखर्चातून जलपर्णी काढण्यासाठी 5 ते 6 लाख रुपये खर्च केले, पण याचा उपयोग झालाच नाही। पुन्हा जलपर्णी दिसू लागली आहे। यासाठी कायमस्वरूपी सिमेंट काँक्रीट नाला निर्माण करावा अशी मागणी अमोल देसाई यांनी केली आहे। येत्या काळात या नाल्याची तातडीने दखल घ्यावी यासाठी एक शिष्टमंडळ मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांची भेट घेणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले। महादेव पवार, KMM मराठी, बेळगाव।